हॅलो फ्रेंड्स. तर बघा, मागच्या व्हिडिओमध्ये आपण ट्रिग्नोमेट्री हा चॅप्टर बघितलेला आहे. त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 6.1, 6.2 आणि इंट्रोडक्शन. त्याच्यामध्ये आपण टेबल कसा पाठ करायचा, फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे आहे, त्यानंतर टेबल हा ट्रिकने कसा पाठ करायचा, हे सगळं एक्सप्लेनेशन केलेलं आहे. तर जर व्हिडिओ जाऊन बघितला नसेल तर ते ट्रिग्नोमेट्रीचे सगळे जे व्हिडिओ आहेत ते नक्कीच जाऊन चेक करा. त्याच्यामध्ये जे वर्ड प्रॉब्लेम्स आहेत 8.2 मध्ये, त्याच्यामध्ये डायग्राम काढून आपल्या भाषेमध्ये तिचं आन्सर कसं मांडायचं ते सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. ते जर व्हिडिओ जाऊन चेक केला नसेल तर नक्कीच चेक करा. आजच्या पार्टमध्ये आपण बघणार आहे जो M2चा लास्टचा चॅप्टर आहे तो, जसं की नाव आहे मेन्सुरेशन. आता मेन्सुरेशन म्हणजेच काय की ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतोय महत्व मापन. आता ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये आपल्याला एकच करायचं आहे, ते म्हणजे फॉर्म्युले पाठ करायचे आहेत. टोटल ह्याच्यामध्ये 30 फॉर्म्युले आहेत आणि ते 30 फॉर्म्युले आपल्याला पाठ केल्याशिवाय हा चॅप्टर येतच नाही. आता बघा, आपण मागच्या वर्षी 9वीला सुद्धा हा चॅप्टर बघितलेला आहे. मागच्या वर्षी M2ला शेवटचाच हा चॅप्टर होता मेन्सुरेशनचा. त्याच्यामध्ये पण आपण पहिल्या पेजवरती बघा फॉर्म्युलेस होते, त्याच्यामध्ये शेप होते आणि त्या शेपचे आपल्याला काय होते, फॉर्म्युले होते. जे 3D डायग्रामच्या फिगर असतात 3D, त्याचे फॉर्म्युले दिलेले होते आणि त्या फॉर्म्युलेंच्या वरची आपण काय बघितलेली, एक्झाम्पल बघितलेली. मग ह्या वर्षी सुद्धा 10वीला सुद्धा मेन्सुरेशन या चॅप्टरमध्ये आपण तेच करायचं आहे. तुम्हाला शेप दिलेले आहेत, त्या शेपवरचे फॉर्म्युले दिलेले आहेत आणि त्या फॉर्म्युल्यावरचे काय दिलेले आहेत, एक्झाम्पल दिलेले आहेत. जो शेप असेल, जे तुम्हाला फाइंड करायला सांगितलं असेल, तो फॉर्म्युला लिहायचा, त्याच्यामध्ये व्हॅल्यू पुट करायची आणि काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग त्याच्यासाठी आधी आपल्याला काय पाठ पाहिजे, तर फॉर्म्युला पाठ पाहिजे. आता बघा, या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण ह्या चॅप्टरचं इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे, काय काय ह्याच्यामध्ये. आणि एक इम्पॉर्टंट सांगायचं झालं म्हणजे, तर जो बोर्डाच्या परीक्षेला हॉट क्वेश्चन पडतोय आपला 5 मार्क्ससाठी, तो ह्या चॅप्टरवरती 100% पडतोय. आता हा चॅप्टर झाल्यानंतर आपण हॉट क्वेश्चन्स देखील घेणार आहे, कोणकोणते तुमच्या ह्या वर्षीच्या एक्झामसाठी, म्हणजे 2026ला जी एक्झाम होणार आहे त्याच्यासाठी हॉट क्वेश्चन कोणते इम्पॉर्टंट आहेत, ते मॅथ्स 1चे आणि मॅथ्स 2चे ते आपण घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा चॅनलला, म्हणजे तुम्हाला कळेल की हॉट क्वेश्चन ह्याच्यावरती चॅनलवरती पडल्यानंतर ते जे इम्पॉर्टंट असतील हॉट क्वेश्चन तेवढेच आपण घेणार आहे. त्यामुळं नक्कीच चेक करा. आता बघा, हा जो चॅप्टर आहे M2चा शेवटचा मेजरेशन, ह्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण ज्या मागच्या वर्षी फिगर 3D फिगर घेतल्या होत्या त्याच या वर्षी पण फिगर आहेत. पहिली फिगर कोणती आहे बघा, तर पहिली फिगर आहे क्युबॉइड. क्युबॉइड म्हणजे काय, तर मराठीमध्ये आपण ज्याला म्हणतोय इष्टिका चित्ती. आता क्युबॉइडचं एखादं एक्झाम्पल म्हणजे आपल्या घरामध्ये जो मॅच बॉक्स असतोय त्याचा शेप कोणता असतोय, तर क्युबॉइड शेप असतोय. बघा, मॅच बॉक्सचा शेप कोणता असतोय, क्युबॉइड शेप असतोय. आणि काय तुम्ही क्युबॉइडचं एक्झाम्पल घेऊ शकता असं बघा. आता बघा, जो क्युबॉइड शेप असतोय त्याचे जे वरचे फेसेस असतात ते कोणत्या शेपचे असतात, तर रेक्टँगल फेसेस असतात. म्हणजे बघ, ह्या शेपमध्ये एक रेक्टँगल शेप असतात आणि हा असतो आपला काय असतोय, तर क्युबॉइड. जो मॅचबॉक्स असतोय, तुम्ही मॅचबॉक्स घरातली काड्याची पेटी बघितली असतील, तर त्याचा जो वरचा सरफेस असतोय तो कोणता असतोय, तर रेक्टँगल सरफेस असतोय. तर तो जो शेप आहे त्याला कोणता शेप म्हणायचं, क्युबॉइड. मग आता बघा, त्याला त्या जो शेप आहे त्याला काय काय असणार आहे, लेंथ असत्या, ब्रीथ असते आणि काय असत्या, हाईट असत्या. म्हणजे बघा, ही जी आडवी आहे ह्याला आपण काय म्हणणार आहे, लेंथ. लेंथ म्हणजेच मराठीमध्ये आपण काय म्हणतोय, लांबी. त्यानंतर ना बघा, ही जी ह्या साईडची असणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार आहे, ब्रीथ. ब्रीथ म्हणजे काय असणार आहे, तर त्याची रुंदी असणार आहे. म्हणजे बघा, ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत जी ही लाईन आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, ब्रीथ. आणि हाईट ही जी उभी आहे याला आपण काय म्हणणार आहे, एच. एच म्हणजेच काय असते, त्याची हाईट असते. म्हणजेच क्युबॉइड शेपला काय काय असते, लेंथ असत्या, ब्रीथ असते आणि हाईट असते. मग जे क्युबॉइड शेपचे फॉर्म्युले दिले आहेत त्याच्यामध्ये कशा कशाचा उल्लेख असणार आहे, तर एलचा असणार आहे, बीचा असणार आहे आणि कशाचा असणार आहे, एचचा असणार आहे. आपल्याला क्युबॉइड शेपचे टोटल 3 फॉर्म्युले दिलेले आहेत. आता मला सांगा, पहिल्यांदा जो क्युबॉइड शेप आहे त्याला किती सरफेसेस असतात. बघा, सरफेसेस म्हणजे काय की ज्याला मराठीमध्ये आपण म्हणतोय पृष्ठे. किती पृष्ठे असतात बघा. बघा, हा एक वरचा एक खालचा एक, म्हणजे किती झाले, 2. ह्या साईडचा आणि ह्या साईडचा किती झाले, 3. आणि ह्या साईड, सॉरी, 1 2 3 4 आणि ह्या साईडचा एक आणि मागचा एक, म्हणजे टोटल किती सरफेसेस असतात, तर 6 सरफेसेस असतात. किती सरफेसेस असतात, 6 सरफेसेस असतात. आता बघा, त्याचे 3 फॉर्म्युले दिलेत. पहिला फॉर्म्युला कोणता दिलाय, तर लॅटरल सरफेस एरिया. त्याचा जो लॅटरल सरफेस एरिया आहे त्याचा काय फॉर्म्युला दिलाय बघा, 2h इन ब्रॅकेट L + B. म्हणजेच काय,
एल प्लस बी म्हणजे काय, लेंथ आणि ब्रिथची काय करायची आहे, ऍडिशन करायची आहे आणि त्याच्या ब्रॅकेटच्या बाहेर 2h म्हणजेच काय, हाईटला कितीने मल्टिप्लाय करायचं, 2 ने मल्टिप्लाय करायचं आणि लेंथची आणि ब्रिथची काय करायची, ऍडिशन करायची. हा आपला कोणता फॉर्म्युला आहे, तर लॅटरल सरफेस एरिया. लॅटरल सरफेस एरिया म्हणजेच काय, तर जे त्याची जी उभी पृष्ठ आहेत त्यांचा आपल्याला काय काढायचा, एरिया. एरिया म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो क्षेत्रफळ. तर ते जर विचारलं तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेलं असते की फाइंड द लॅटरल सरफेस एरिया ऑफ क्युबॉइड, शेप दिलेला असेल आणि त्याचा जर लॅटरल सरफेस एरिया फाइंड करायचा असेल तर तुम्ही हा फर्स्ट वाला फॉर्म्युला यूज करणार. आता दुसरा फॉर्म्युला कशाचा दिलाय बघा, टोटल सरफेस एरिया. हे सगळं तुम्हाला 9th स्टँडर्डला झालेलं आहे बघा. टोटल सरफेस एरिया जर त्याचा फाइंड करायचा असेल म्हणजे पूर्ण या क्युबॉइड शेपचा टोटल म्हणजे उभ्या पण पृष्ठांचा आणि आडव्या पण पृष्ठांचा जर एरिया फाइंड करायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे, 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. 7th स्टँडर्डला पण हा फॉर्म्युला आहे बघा, 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. आता बघा हे LB BH LH हे जास्त जरा कन्फ्युजन करणार आहे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं बघा, काय काय दिलंय, काय काय दिले बघा, LB आणि काय काय दिलंय H. म्हणजे जे सगळे फॉर्म्युले आहेत मग असे सांगितल्याप्रमाणे क्युबॉइड शेप मध्ये काय काय असते, लेंथ असते, ब्रीथ असते आणि हाईट असते. म्हणजे प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये LBH हे येणारच आहे. मग आता बघा हे लक्षात कसं ठेवायचं, LB BH आणि LH पेअर करायच्या असे उभे लिहिलेत LBH. मग आता बघा ह्याला जर L ला 1 नंबर दिला, B ला 2 नंबर दिला आणि H ला जर नंबर दिला 3, तर बघा पेअर करा. पहिल्यांदा कुणाकुणाची करायची, L आणि B ची. कुणाकुणाची पेअर करायची, L आणि B ची. त्यानंतर कुणाची करायची, B आणि H ची. म्हणजे बघा पहिला दुसरा, दुसरा तिसरा आणि शेवटला घ्यायचा पहिला आणि तिसरा. बघा लक्षात ठेवायला सोपं आहे की नाही, पहिला दुसरा, दुसरा तिसरा आणि शेवटला कोणता घ्यायचा, तर पहिला आणि तिसरा. म्हणजे बघा नंबर वरून पण तुम्ही लक्षात घेऊ शकताय, पहिला दुसरा, त्यानंतर दुसरा तिसरा आणि पहिला आणि तिसरा. म्हणजे हे 3 नंबर लक्षात ठेवा, 12, 23 आणि 13. म्हणजे लिहिताना कसं लिहायचं, L ला 1 नंबर, B ला 2 नंबर आणि H ला 3 नंबर. मग 1 2 बघा ह्याला 1 नंबर दिला, ह्याला दिला 2 नंबर आणि ह्याला दिला 3 नंबर. मग 1 2 म्हणजे कसं लिहिणारा, LB. त्यानंतर मध्ये साईन सगळीकडे प्लस आहे हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर 2 3 म्हणजे 2 आणि 3, 2 नंबरला कोणता आहे, B आणि 3 नंबरला कोणता आहे, तर H. प्लस कोणता नंबर आहे, 1 3 म्हणजे 1 ला कोणता आहे, L आणि H ला कोणता आहे, 3. म्हणजे सॉरी 1 ला कोणता आहे, L आणि H ला कोणता आहे, तर 3. आणि ह्या सगळ्याला कितीने मल्टिप्लाय करायचं, तर 2 न मल्टिप्लाय करायचं. बघा हे असं लक्षात ठेवू शकताय तुम्ही, किंवा असं लक्षात ठेवा 1 2 2 3 आणि 1 3 LBH. म्हणजे काय फॉर्म्युला, जर टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर 2 इन ब्रॅकेट LB प्लस BH प्लस LH. आपला कशाचा फॉर्म्युला आहे, तर क्युबॉइड शेपचा फॉर्म्युला आहे. आता 3rd नंबरचा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम. प्रत्येक शेपमध्ये तुम्हाला व्हॉल्यूम बघायला मिळणार आहे. आता दुसरा शेप आहे क्यूब, क्यूब मध्ये पण व्हॉल्यूम आहे. त्यानंतर तिसरा शेप आहे सिलेंडर, सिलेंडर मध्ये पण व्हॉल्यूम आहे. आता बघा व्हॉल्यूम हा कधी काढायचा, आता समजा तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं की मॅच बॉक्स मध्ये आत किती काड्या असतात हे जर तुम्हाला काढायला सांगितलं, म्हणजे जर आतल्या गोष्टी काढायचं असेल तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणारा, तर व्हॉल्यूम ऑफ क्युबॉइड. आता समजा सिलेंडर घेतलं, सिलेंडर शेपचं काय असतंय, एक ग्लास असतोय बरोबर आहे. मग ग्लासच्या आतमध्ये किती पाणी मावेल हे जर विचारलं तर तुम्ही त्या सिलेंडरचा काय काढणारा किंवा त्या ग्लासचा काय काढणारा, तर व्हॉल्यूम काढणारा. म्हणजे व्हॉल्यूमसाठी एकच लक्षात ठेवा की जेव्हा आतल्या गोष्टी काढायच्या असतात, त्या फिगरच्या आतमधली गोष्टी काढायची असतात तेव्हा त्याचा काय काढायचा आहे, तर व्हॉल्यूम काढायचा आहे. बघा मग तुम्हाला विचारलं की मॅच बॉक्स मध्ये किती काड्या असतील तर तुम्ही कोणता फॉर्म्युला यूज करणारा, LBH. म्हणजे त्याचा काय काढणारा, तर व्हॉल्यूम काढणारा. बघा व्हॉल्यूम ह्याला लक्षात ठेवा, जेव्हा आतल्या गोष्टी काढायच्या असतात तेव्हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करायचा. बघा पहिला जो क्युबॉइड शेप आहे तो लक्षात आला का बघा तुमच्या. आता दुसरा शेप आहे तुमचा क्यूब. आता बघा आपण क्युबॉइड मध्ये काय बघितलं की त्याची जी सरफेसेस असतात त्यांचा शेप कोणता असतोय, तर रेक्टँगल शेप असतोय. म्हणजे वरचं जे पृष्ठ असतंय आणि खालचं जे पृष्ठ असतंय त्यांचा शेप कोणता असतोय, तर रेक्टँगल. आता जो क्यूब आहे दुसरा शेप, त्याच्यामध्ये सगळे जे सरफेसेस आहेत त्याचा सगळ्या सरफेसेसचा जो शेप असतोय तो कोणता असतोय, तर स्क्वेअर असतोय. म्हणजे बघा सगळ्या जे सरफेसेस आहेत
त्यांचा शेप कोणता असतोय तर स्क्वेअर. म्हणजे ऑल जी सगळी पृष्ठे असतात त्यांचा शेप कोणता असतोय तर स्क्वेअर. मग आता बघा सगळ्या साईड, आता स्क्वेअर म्हणलं की ऑल साइड्स काय असतात तर इक्वल असतात. म्हणजे ह्याला लेंथ फक्त असणार आहे, ब्रीथ आणि ह्याला हाईट असणार आहे काय नसणार आहे. का नसणार आहे? कारण ऑल साइड स्क्वेअर आहे म्हणजे ऑल साइड्स काय असतात तर इक्वल असतात. म्हणजे ह्याला फक्त काय असणार आहे लेंथ असणार आहे. मग ह्याच्या क्यूबचे जे सगळे फॉर्म्युले आहेत त्या सगळ्या फॉर्म्युल्यांच्या मध्ये फक्त काय असणार आहे तर एल असणार आहे. काय असणार आहे एल. आपण जसं मगाशी म्हणलं की क्यूबॉइडच्या फॉर्म्युल्यामध्ये काय काय असणार आहे एल बी आणि एच, तसंच क्यूबच्या फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय आपल्याला बघायला मिळणार आहे लेंथ. आता बघा पहिला क्यूबचा काय फॉर्म्युला आहे, आधी क्यूबचं एखादं एक्झाम्पल सांगा. आपला जो बॉक्स असतोय त्या बॉक्सचा शेप कोणता असतोय तर क्यूब असतोय. किंवा तुम्ही जो हे करतायचं बघा ते कलर मॅच करण्याचा गेम खेळतायचं बघा, काय म्हणतायचं त्याला कलर मॅच करायचा असं क्यूब असतोय बघा. त्याच क्यूबचा पण शेप कोणता असतोय तर क्यूब असतोय. ते जे कोडा असते त्या कोडाचा शेप कोणता असतोय तर क्यूब असतोय. आता क्यूबचे पण 3 फॉर्म्युले दिले आहेत. काय बघा पहिला तर लॅटरल सरफेस एरिया. आता लॅटरल सरफेस एरिया म्हणजे काय तर उभ्या पृष्ठांचे एरिया म्हणजे काय क्षेत्रफळ. मग आता बघा हा जो आपला स्क्वेअर शेप आहे त्याला किती उभे पृष्ठे असतात, हा एक साईडचा 2, पुढच्या साईडचा एक मागच्या साईडचा 2 आणि ह्या साईडचा आणि ह्या साईडचा, म्हणजे त्याला किती उभे पृष्ठ असतात तर 4 पृष्ठ असतात. मग बघा 4L². बघा मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जे तुमचे क्यूबचे फॉर्म्युले आहेत तिथं प्रत्येक ठिकाणी फक्त तुम्हाला काय दिसणार एल, बी आणि एच दिसणार नाही. बघा 4L². म्हणजे जर तुम्हाला क्यूबचा लॅटरल सरफेस एरिया विचारला तर काय फॉर्म्युला आहे तर 4L². त्यानंतर जर तुम्हाला क्यूबचा टोटल सरफेस एरिया विचारला, आता बघा टोटल म्हणजे काय तर त्याला किती सरफेसेस असतात. आता बघा किती सरफेसेस असतात क्यूबला, वरचा एक खालचा एक म्हणजे किती झाले 2, ह्या साईडचा आणि ह्या साईडचा म्हणजे किती झाले 4 आणि ह्या साईडचा आणि ह्या साईडचा म्हणजे टोटल किती झाले 6. बघा टोटल सरफेस एरिया किती आहे 6L². बघा लक्षात कसं ठेवणारा, जर तुम्हाला लॅटरल विचारला जरा विचार करायचा की क्यूबला किती लॅटरल म्हणजे उभी किती पृष्ठ असतात तर 4 आणि इंटू काय करायचं तर L². जर तुम्हाला टोटल विचारला तर विचार करायचा जो आपला बॉक्स असतो त्याला किती हे असतात टोटल किती सरफेसेस असतात तर 6 सरफेसेस असतात. म्हणजे 6 इंटू काय करायचं L². आणि जर तुम्हाला क्यूबचा व्हॉल्यूम विचारला तर काय फॉर्म्युला आहे एलचा क्यूब म्हणजे जे लेंथ असेल त्याचं काय करायचं क्यूब म्हणजे लेंथचं मल्टिप्लिकेशन किती वेळा करायचं आहे तर 3 वेळा करायचं आहे. असे क्यूबचे किती फॉर्म्युले आहेत तर 3 फॉर्म्युले आहेत. बघा लॅटरल, टोटल आणि कोणता आहे व्हॉल्यूम. आणि प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये फक्त काय आहे लेंथच आहे, कारण क्यूब या शेपला फक्त काय असत्या तर लेंथ असत्या. बघा क्यूबचे फॉर्म्युले लक्षात आलेत काय, फॉर्म्युले हे पार्टच करायला लागणार आहे त्याशिवाय एक्झाम्पल सॉल्व्ह करायला येणार नाहीत. आता बघा तिसरा शेप आहे आपला सिलेंडर. आता सिलेंडर मध्ये बघा सिलेंडरच्या शेपचं एखादं एक्झाम्पल घ्यायचं सांगितलं तर ग्लास. आता आपला जो घरातला ग्लास असतोय त्याचा बघा वरचा भाग जो असतोय तो असा सर्क्युलर असतोय, असा इथून उभा असतोय आणि परत खाली असा काय असतोय सर्क्युलर असतोय. मग आता बघा सिलेंडर या शेपला काय काय असणार आहे सांगा. ह्या पॉइंट पासून ह्या पॉइंट पर्यंत ही त्याची काय असणार आहे आर. आर म्हणजे काय असणार आहे रेडियस असणार आहे. त्यानंतर ही जी उभी आहे ही त्याची काय असणार आहे त्या सिलेंडर शेपची म्हणजे ग्लासची उंची असणार आहे. बरोबर आहे. म्हणजे सिलेंडर या शेपमध्ये काय काय असणार आहे रेडियस असणार आहे आणि काय असणार आहे हाईट असणार आहे. बघा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार तर रेडियस आणि हाईट. मग रेडियस आपण कोणत्या लेटरने डिनोट करतोय तर आर आणि हाईट कोणत्या लेटरने डिनोट करतोय तर एच. बघा सिलेंडर शेपचं एक्झाम्पल काय सांगितलं, जो पाण्याचा ग्लास असतोय तो कोणत्या शेपचा असतोय तर सिलेंडर शेपचा असतोय. त्याचा बघा वरचा आणि खालचा भाग सर्क्युलर असतोय आणि मध्ये असा काय असतोय उभा. मग आता सिलेंडर शेपचे पण बघा 3 फॉर्म्युले दिलेत. पहिला फॉर्म्युला आहे तुमचा कर्व्ड सरफेस एरिया. आता बघा कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय, जो ग्लासचा तुमचा बाहेरच्या बाजूनं जो आडवा गोल हे असतोय भाग असतोय त्याला काय म्हणायचं कर्व्ड. कर्व्ड म्हणजे काय तर असा बघा हा जो पूर्ण तुमचा बाहेरचा भाग आहे त्याला काय म्हणायचं कर्व्ड सरफेस एरिया. मग तो कर्व्ड सरफेस एरिया काढायचा काय फॉर्म्युला आहे 2πRh. म्हणजे बघा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळणार तर रेडियस आणि काय बघायला मिळणार हाईट. आता पाय, मग पायची व्हॅल्यू आपण किती घेऊ शकतोय तुम्ही 9th स्टँडर्डला शिकलायचा
22/7 और किती घेऊ शकताय पायची व्हॅल्यू 3.14. या दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू तुम्ही पायची घेऊ शकताय. किंवा काही एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये की पायची व्हॅल्यू 22/7 घ्या किंवा पायची व्हॅल्यू 3.14 घ्या. जर क्वेश्चन मध्ये पर्टिक्युलरली तुम्हाला सांगितलं असेल की ही पायची व्हॅल्यू घ्या तर तीच घ्यायची. जर क्वेश्चन मध्ये मेन्शन केलेलं नसेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही व्हॅल्यू यूज करू शकताय. जास्त करून 22/7 यूज करतात, कारण जर 3.14 घेतलं तर आपलं जे मल्टिप्लिकेशन आहे ते कशामध्ये येते, पॉईंटमध्ये येते. त्याच्यापेक्षा 22/7 इझी पडते. लक्षात आलं. आता बघा, कर्व्ड सरफेस एरिया म्हणजे काय लक्षात आले, बाहेरचा जो गोलाकार भाग असतोय त्याला कोणता सरफेस एरिया म्हणायचं, कर्व्ड सरफेस एरिया. त्यानंतर ना टोटल सरफेस एरिया म्हणजे आतला बाहेरचा जो सगळा भाग आहे तो काढायचा काय फॉर्म्युला आहे, तर 2πr इन ब्रॅकेट r प्लस h. म्हणजे बघा 2πr आणि ब्रॅकेटमध्ये काय, रेडियस आणि हाईटची काय करायची आहे तुम्हाला, ऍडिशन करायची आहे. आणि तिसरा फॉर्म्युला आहे व्हॉल्यूम, म्हणजे सिलेंडरचा व्हॉल्यूम काढायचा काय फॉर्म्युला आहे, तर πr²h. आता बघा, व्हॉल्यूम कधी काढणारा, तुम्हाला विचारलं की ग्लासमध्ये किती पाणी मावेल, त्याच्यामुळे तुम्ही काय काढणारा, सिलेंडरचा व्हॉल्यूम. त्या शेपचा ग्लास आहे, मग ग्लासचा शेप कोणता, तर सिलेंडर. त्याच्यात किती पाणी मावेल हे काढायचंय. म्हणजे कोणत्या गोष्टी काढायच्या, पाणी बाहेर असते का आत असते, तर आत असते. म्हणजे आतल्या गोष्टी काढण्यासाठी कोणता फॉर्म्युला यूज करायचा, तर व्हॉल्यूमचा फॉर्म्युला यूज करायचा. त्याचा फॉर्म्युला काय आहे, πr². असे आपण किती फिगर बघितल्यात, 3 फिगर बघितल्यात. याच्यात अजून किती आहेत, 3 आहेत. याच्यात सगळ्या 6 फिगर आहेत त्या 3D आहेत. काय आहेत, 3D आहेत. बघा, या 3 फिगर त्याची एक्झाम्पल आणि त्याचे फॉर्म्युले तुमच्या लक्षात आले काय, बघा. आता आपण पुढच्या ज्या राहिलेल्या 3 फिगर आहेत त्याचे डायग्रॅम, त्यानंतर ना त्याची एक्झाम्पल आणि त्याचे काय बघूया, फॉर्म्युले बघूया. आता बघा 3 शेप बघितले, तर पुढचा शेप आहे आपला कोन. आता बघा कोन शेप कसा असतोय तुमचा, तर हा असा. म्हणजे बघा, जो खालचा भाग आहे तो वर्तुळाकार असतोय आणि हा असा तुमचा कोणता शेप असतोय, तर कोन शेप असतोय. आता कोन शेपचं एखादं एक्झाम्पल सांगायचं झालं तर बर्थडेची टोपी. आपण जी बर्थडेला टोपी घालतोय वरती डोक्यावरती, त्या टोपीचा शेप कोणता असतोय, तर कोन शेप असतोय. मग आता बघा, कोन या शेपला काय काय असतंय, तर बघा ही जी उभी आहे, म्हणजे बघा त्या वरच्या टोकापासून हा जो तुमचा खालचा सर्क्युलर भाग आहे याच्या मधल्या पॉइंट पर्यंत ही जी उभी आहे ती काय असणार आहे, तुमची एच म्हणजे काय असणार आहे, तर हाईट असणार आहे. बरोबर आहे. त्यानंतर ना ह्या निम्म्यापासून म्हणजे सर्कल, आता खालचा भाग तुमचा सर्क्युलर आहे, व सर्कलच्या निम्म्यापर्यंत म्हणजे हाफ, म्हणजे ती काय असणार आहे, त्याची आर म्हणजे काय असणार आहे, रेडियस असणार आहे. आणि हा जो तुमचा तिरका भाग आहे बाहेरचा, म्हणजे बघा हा जो तुमचा तिरका भाग आहे, या तिरक्या भागाला म्हणायचं एल. एल म्हणजेच काय, तर स्लॅन्ट हाईट. तिरका जो भाग आहे त्याला काय म्हणायचं, स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईटलाच मराठीत म्हणतात तिरकस उंची. काय म्हणतात मराठीमध्ये, तर तिरकस उंची. ती जी तिरकस उंची आहे किंवा जी स्लॅन्ट हाईट आहे ती कोणत्या लेटरने डिनोट करतात, एल. एक लक्षात ठेवा की कोन या शेपमध्ये एल म्हणजे लेंथ नाही, एल म्हणजे काय येते, तर स्लॅन्ट हाईट. लक्षात ठेवा. कोन या शेपमध्ये बाकीचा तुमचा क्युबॉइड असेल किंवा क्यूब असते त्याच्यामध्ये एल म्हणजे आपण काय घेतोय, तर लेंथ घेतोय. परंतु कोन हा शेप आला की एल म्हणजे काय घ्यायचं, तर स्लॅन्ट हाईट घ्यायची. मग आता बघा, तो स्लॅन्ट हाईट काढण्याचा तुम्हाला पहिला फॉर्म्युला दिलेला आहे. कारण प्रत्येक जे खालचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये बघा, कर्व्ड सरफेस एरियामध्ये पण एल आहे, टोटल सरफेस एरियामध्ये पण काय आहे, एल आहे. मग आता हा एल तुम्ही काढणारा कसा, एलची जर व्हॅल्यू तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलेली नसेल तर कशी काढायची, तर बघा स्लॅन्ट हाईट एल म्हणजेच काय, स्लॅन्ट हाईट. स्लॅन्ट हाईट इन ब्रॅकेट मध्ये एल. काय फॉर्म्युला स्लॅन्ट हाईट काढायचा, तर √h² प्लस r². म्हणजे जो हाईट असेल आणि रेडियस असेल त्याचा स्क्वेअर घ्यायचा आणि त्याचं काय घ्यायचं, स्क्वेअर रूट घ्यायचं. तो फॉर्म्युला कुणाचा आहे, स्लॅन्ट हाईट फाइंड करण्याचा. जर क्वेश्चन मध्ये स्लॅन्ट हाईट दिलेली नसेल, तुमचा जो शेप असेल तो कोन हा शेप असेल, तर आधी काय काढून घ्यायची, स्लॅन्ट हाईट काढून घ्यायची. म्हणजे नंतर आपल्याला कर्व्ड सरफेस एरिया किंवा टोटल सरफेस एरिया जो विचारला असेल त्याच्यामध्ये इथं एल ची व्हॅल्यू पुट करायला बरं पडते. आता दुसरा फॉर्म्युला आहे तुमचा कर्व्ड सरफेस एरिया. आता तुम्ही टोपी सगळ्यांनी बघितली असणार आहे बर्थडेची. ती जी टोपी आहे त्याचा जो बाहेरचा वक्र भाग असतोय किंवा बाहेरचा जो कर्व्ड भाग असतोय त्याचा जर तुम्हाला एरिया काढायचा विचारला, म्हणजे फॉर एक्झाम्पल मध्ये असं बघा, ती जी टोपी असत्या त्याला बाहेरनं असा रंगीत कलरचा कलर लावलेला असतोय. मग जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये विचारलं की
एक टोपी आहे, तिचा शेप आहे कोन, किंवा असं समजा सांगितलं की एक टोपी आहे आणि त्या टोपीला एक रंगीत कागद वरून आपल्याला काय करायचं, लावायचा आहे. तर तो कागद किती लागेल, तो जो आपल्याला कागद, आपण कागद, तुम्ही टोपी कधी बघितली असेल तर बघा, आतनं कागद नसतोय, कागद फक्त कुठं असतोय, बाहेर. मग आपण पण आतनं कागद लावणार आहे काय, नाही, फक्त कुठून लावणार आहे, बाहेर. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला तर त्या कोनचं तुम्ही काय काढणार आहात, तर कर्व्ड सरफेस एरिया. व तो कर्व्ड सरफेस एरिया काढायचा काय फॉर्म्युला आहे, पाय आर एल. काय फॉर्म्युला आहे, पाय आर एल. बघा इथं एल आहे, जर एल ची व्हॅल्यू प्रश्नामध्ये दिलेली नसेल तर तुम्हाला आधी कोणता फॉर्म्युला यूज करायला पाहिजे, स्लॅन्ट हाईटचा फॉर्म्युला यूज करायला पाहिजे. आणि त्या फॉर्म्युल्याने कशाची व्हॅल्यू काढायला पाहिजे, तर एल ची. आणि त्यानंतर मग कर्व्ड सरफेसच्या फॉर्म्युल्यानं कर्व्ड सरफेस एरिया काढायला पाहिजे. बघा त्यानंतर पुढचा फॉर्म्युला आहे तुमचा टोटल सरफेस एरिया. आता मगाशी जसं क्युबॉइड मध्ये लेंथ, ब्रीथ आणि हाईट असणार, त्यानंतर क्यूब मध्ये काय असणार, फक्त लेंथ. तसंच कोन मध्ये काय काय असणार आहे, ही काय असणार आहे, त्याची हाईट असणार आहे. प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये एच येणार, आर येणार आणि काय येणार, एल येणार. एच म्हणजे उभी उंची, आर म्हणजे काय असणार, रेडियस, आणि एल म्हणजे काय, तिरकस उंची, ज्यालाच आपण काय म्हणतोय, स्लॅन्ट हाईट. मग आता बघा टोटल सरफेस तुम्हाला विचारला, टोटल सरफेस एरिया ऑफ कोन, तर काय फॉर्म्युला आहे, पाय आर इन ब्रॅकेट आर प्लस एच. जर टोटल म्हणजे आतला आणि बाहेरचा दोन्ही मिळून विचारला तर हा फॉर्म्युला यूज करायचा. त्यानंतर व्हॉल्यूम विचारला तुम्हाला, कोणाचा व्हॉल्यूम, तर काय फॉर्म्युला आहे, 1/3 पाय आर स्क्वेअर एच. बघा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये आर, एच आणि एल ह्याच क्वांटिटी आपल्याला बघायला मिळणार आहे. बघा व्हॉल्यूम जर विचारलं तर काय फॉर्म्युला आहे, तर 1/3 इंटू पाय आर स्क्वेअर एच. बघा कोण या शेपचं एक्झाम्पल आणि फॉर्म्युले लक्षात आलं काय तुमच्या. आता पुढचा आपला 5th नंबरचा शेप आहे तो म्हणजे स्पियर. आता स्पियर मध्ये बघा, हा जर तुम्हाला दिसायला वर्तुळ किंवा सर्कल दिसत असेल तर स्पियर म्हणजे सर्कल नाही, तर स्पियर म्हणजे मराठीमध्ये येते ते म्हणजे गोल, म्हणजे जो भरीव असतो त्याला काय आपण म्हणतोय, स्पियर म्हणतोय. आता स्पियरचं एक्झाम्पल म्हणजे आपला जो फुटबॉल खेळताय तुम्ही, तो फुटबॉलचा जो बॉल असतोय ते कशाचं एक्झाम्पल असणार आहे, स्पियरचं असणार आहे. आणि काय एक्झाम्पल सांगू शकते का, बघा जो तुम्ही क्रिकेट खेळताय, क्रिकेटचा जो बॉल असतोय तो पण बघा कोणता बॉल असतोय, तर भरीव बॉल असतोय. मग तो बॉल त्याला तुम्ही काय म्हणणार आहे, स्पियर म्हणणार आहे. आता बघा आपण ज्या हातात बँगल्स घालतो, बांगड्या घालतो, ते बँगल्सचं एक्झाम्पल स्पियरचं एक्झाम्पल असणार आहे काय, नसणार आहे. कारण का, तर बांगड्या ज्या असतात त्या आतून काय असतात, पोकळ असतात, भरीव असतात काय, त्या नाही. म्हणजे हा जो शेप झाला, हा कोणता शेप झाला, सर्कल. आणि हा कोणता शेप झाला, तर स्पियर. स्पियर आणि सर्कल मधला फरक लक्षात आला का, बघा स्पियर म्हणजे काय, भरीव असतो तो, आणि सर्कल म्हणजे काय, जो आतून काय असतोय, पोकळ असतो तो, त्याला काय म्हणायचं, सर्कल. मग आता बघा हा जो स्पियर शेप काढलाय याला फक्त काय असणार आहे, रेडियस असणार आहे. त्याला हाईट तेन काय असणार आहे, काय नसणार आहे, किंवा स्लॅन्ट हाईट असेल किंवा तुमची एच आर असेल, काय असणार आहे, काय नाही. म्हणजे जे स्पियरचे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये फक्त काय असणार आहे, आर असणार आहे. आता बघा स्पियरचे तुम्हाला 2 फॉर्म्युले दिले आहेत. पहिला फॉर्म्युला दिलाय सरफेस एरिया. जर स्पियरचा सरफेस एरिया काढायचा असेल तर काय फॉर्म्युला आहे, 4 पाय आर क्यूब. बघा स्पियरचा सरफेस एरिया काढायचा फॉर्म्युला आहे 4 पाय आर क्यूब. आणि जर तुम्हाला स्पियरचा व्हॉल्यूम विचारला तर काय फॉर्म्युला आहे, 4/3 पाय आर क्यूब. म्हणजे बघा स्पियरच्या दोन्ही पण फॉर्म्युल्यामध्ये रेडियसचा काय आहे, क्यूब. असं लक्षात ठेवा, स्पियरचा फॉर्म्युला आला की रेडियसचा काय लिहायचा, तर क्यूब लिहायचा. बघा स्पियर कशाला म्हणायचं, स्पियर आणि सर्कल मध्ये काय डिफरन्स आहे, आणि स्पियरचे 2 फॉर्म्युले लक्षात आलेत काय. बघा आता आपला शेवटचा ह्याच्यावरचा शेप आहे तो म्हणजे हेमिस्पियर. आता हेमिस्पियर म्हणजे काय, स्पियर म्हणजे गोल, मग हेमिस्पियर म्हणजे काय, तर हेमिस्पियर म्हणजे अर्धगोल. हेमिस्पियर म्हणजे काय, तर अर्धगोल. आता बघा जो तुमचा बॉल आहे तो बॉल जर मी वरून कट केला, म्हणजे बरोबर मधून मी काय केला, कट केला, तर खालचा बरोबर भाग राहणार आहे. तो खालचा जो भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे, हेमिस्पियर. किंवा बघा आपण नारळ असतोय घरात, नारळ वाढवल्यानंतर त्याचे 2 भाग होतात, बरोबर आहे. मग तो जो जे 2 भाग होतात त्या 2 भागांना आपण काय म्हणणार आहे, आपण अर्धगोल, ज्यालाच आपण काय म्हणतोय, हेमिस्पियर. सेम आता बघा स्पियर मध्ये फक्त काय असत्या, रेडियस असत्या, तसंच हेमिस्पियर मध्ये पण फक्त काय असणार आहे, रेडियस. त्याला स्लॅन्ट हाईट किंवा हाईट असणार आहे काय, नाही. म्हणजे स्पियरच्या हेमिस्पियरच्या एक्झाम्पल मध्ये पण फक्त आपल्याला काय, फॉर्म्युल्यामध्ये फक्त आपल्याला काय दिसणार आहे, तर रेडियस दिसणार आहे. आता बघा
हेमिस्फिअरचे 3 फॉर्म्युले दिलेत. पहिला फॉर्म्युला दिलाय कर्व्ड सरफेस एरिया, म्हणजे हेमिस्फिअरचा जो गोलाकार भाग असतोय तो जर तुम्हाला विचारला तर काय फॉर्म्युला आहे, तर 2πr². बघा प्रत्येक फॉर्म्युल्यामध्ये फक्त तुम्हाला काय दिसणार आहे, आर दिसणार आहे, एच किंवा एल दिसणार नाही. आता बघा दुसरा फॉर्म्युला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ सॉलिड हेमिस्फिअर, म्हणजे त्या जो हेमिस्फिअर आहे त्याचा टोटल सरफेस एरिया विचारला तर काय फॉर्म्युला आहे, तर 3πr². आणि जर तुम्हाला हेमिस्फिअरचा व्हॉल्यूम विचारला तर काय फॉर्म्युला आहे, तर 2/3πr³. म्हणजे बघा फक्त हेमिस्फिअरच्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर रेडियसचा काय करायचा, क्यूब. आणि जर कर्व्ड किंवा टोटल सरफेस एरिया काढायचा असेल तर रेडियसचा काय करायचा आहे, स्क्वेअर करायचा आहे. हे सगळं फॉर्म्युला आपल्याला पाठ पाहिजे तरच आपल्याला ह्याच्यावरचे एक्झाम्पल काय करता येणार आहेत, सोडवता येणार आहेत. आता जो तुमचा प्रॅक्टिस सेट आहे 7.1 तो ह्या 6 फिगर्सवरती डिपेंड आहे. जर प्रॅक्टिस सेट 7.1 यायचं असेल तर तुम्हाला आधी हे 6 फिगरचे फॉर्म्युले काय पाहिजेत, पाठ पाहिजेत. बघा प्रत्येक फॉर्म्युल्याची एक्झाम्पल, त्यानंतर प्रत्येक फिगरचे एक्झाम्पल आणि प्रत्येक फिगरचे फॉर्म्युले लक्षात आलेत का बघा. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 7.1 मधील एक्झाम्पल बघणार आहे. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. थँक्यू.